नमस्कार मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर आज प्रदोष पूजेचं महत्त्व कसं आहे आणि प्रदोष पूजा कशी करायची ते सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, प्रदोष पूजा ही आपल्याला महिन्यातून दोनदा येत असते. प्रदोष व्रत हे महिन्यातून दोनदा येत असतं. तर 15 दिवसातून एकदा येत असतं. एक वर्षामध्ये 24 वेळेस आलेलं असतं. तर हे प्रदोष व्रत कोणी करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, त्याचं व्रत कसं करायचं, त्याचं उद्यापन कसं करायचं, काय खायचं काय खायचं नाही, तर ह्या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हे व्रत मुली करू शकत्या, स्त्रिया करू शकत्या, पुरुष पण करू शकत्या. या व्रताचं वैशिष्ट्य एवढंच आहे की या व्रताला आपल्याला काही खायचं नाही, फलाहार करायचा आहे. साधारणतः फलाहार पण जर शक्य होत असला तर करायचा आहे, नाही तर तोही नाही केला तरी चालेल. कारण की या व्रतामध्ये तसं जर बघितलं गेलं तर चावून कोणताही पदार्थ खायचा नाही. जे आपल्याला पेय म्हणजे आपल्याला जे पिता येईल तोच पदार्थ आपल्याला खायचा आहे. साधारणतः म्हणजे आपण पाणी पिऊ शकतो, एखादा ज्यूस वगैरे पिऊ शकतो, अशा पद्धतीने हे व्रत करायचं आहे. पण शक्य जर होणार नसेल तर आपण फलाहार पण करू शकतो. या व्रताचं असं आहे की या व्रताच्या दिवशी आपल्याला मद्यपान वगैरे काही सेवन करायचं नाही. या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं आणि हे व्रत आपल्याला जर शक्य झालं तर आपण पांढरं वस्त्र घालायचं. प्रदोष सोमवारी जर आला तर स्कंद पुराणामध्ये तर सोमवारच्या प्रदोषचं असं महत्त्व सांगितलेलं आहे की आपल्या ज्या इच्छा असतात तर त्या पूर्ण होतात. तर मंगळवारी प्रदोष आला तर त्याला आपण मंगळ प्रदोष असं म्हणतो. तर मंगळ प्रदोष जर आला तर त्यामध्ये आपले सर्व प्रकारचे जे काही आजार आहेत तर ते आजार आपले दूर होतात. तर म्हणून मंगळ प्रदोष केला जातो. आणि बुधवारचा प्रदोष जर केला तर आपल्या जेवढ्या इच्छा आकांक्षा असतात तर त्या पूर्ण केल्या जातात, म्हणून मग बुध प्रदोष असं केला जातो. आणि गुरुवारचा प्रदोष असं महत्त्व आहे की गुरुवारचा जर प्रदोष केला आपण तर आपल्या जे काही शत्रू आहेत, जे काही शत्रूपासून आपल्याला भीती आहे, ज्या प्रकारची आपल्याला भीती असते तर त्या शत्रूपासूनची जी भीती आहे ती आपली दूर होण्यास मदत होते. आणि शुक्रवारचा जर प्रदोष केला तर आपल्याला सुख आणि धनप्राप्ती होते. आणि शनिवारचा प्रदोषचं तर खूपच महत्त्वाचं आहे. तर आपल्याला मूल वगैरे होत नसेल तर आपण तो शनी प्रदोष केला तर आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त होतो. आणि रविवारचा प्रदोषचं जर महत्त्व सांगितलं तर रविवारचा प्रदोष असं महत्त्व आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख आहे, जगातलं कोणत्याही प्रकारचं दुःख आहे ते आपलं तर रविवारचा प्रदोष केला तर दूर होतं. तर मैत्रिणींनो, प्रदोष पूजा कशी करायची आणि त्याची मांडणी कशी करायची ते आपण बघू. चला. माझी खूप दिवसाची वाळू आहे, तर त्याच्यासाठी मी गुलाब पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि पाणी टाकलेलं आहे आणि पंचामृत टाकलेलं आहे. स्वच्छ करून घ्यायची आपल्याला ती वाळू. तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. नंतर मी पिंडीची स्थापना केलेली आहे आणि आपल्याला गणपती सुपारी म्हणून गणपती ठेवायचा आहे. आणि आपल्याला त्यानंतर मी तुम्हाला दाखवते प्रसाद म्हणून घेतलेला आहे साखर, नंतर अक्षता घेतलेला आहे, नंतर हा धूप आहे, नंतर हे दीप आहे, नंतर तुम्हाला सांगते हे चंदन घेतलेलं आहे, हे पुष्प घेतलेलं आहे, आणि हे वस्त्र करून घेतलेलं आहे, आणि हे पंचामृत घेतलेलं आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गणपतीला. तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला गणपतीला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून गणपतीची पूजा करायची आहे. नंतर आपल्याला पुष्पार्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने प्रदोष पूजा आपल्याला पूर्ण करायची आहे. तर मी जास्त पाणी टाकत नाही आहे, पाणी ते खाली तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपल्याला प्रसाद टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आपल्याला. त्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला. चंदन लावून घ्यायचं आहे आपल्याला. चंदनाचं सर्वात जास्त महत्त्व सांगितलेले आहे महादेवाच्या याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे, पुष्पार्पण करायचं आहे पार्वतीला, महादेवाला. बेलपत्र अवेलेबल नाही माझ्याकडं मैत्रिणींनो. अक्षता व्हायची आहे आपल्याला. स्कंद पुराणामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे प्रदोष पूजेचं. ज्यावेळेस देवीताई त्यांचं भांडण झालं होतं, युद्ध झालं होतं त्यांचं आलं, त्यामध्ये विष बाहेर पडलं होतं. आणि विष बाहेर पडल्यानंतर ते देवांना प्यायची गरज पडली, प्यावा लागला असतं. तर त्यामुळे शंकराने तेवढं पण विष पूर्ण स्वतः पिऊन घेतलेलं आहे. आणि स्वतः पिल्यामुळे त्यांचं घसा पूर्ण निळा पडला होता. आणि निळा पडल्यानंतर त्यावेळेस निळा पडला असल्यामुळे ते ज्यावेळेस आपण बेलपत्र वाहून
सगळ्या देवांनी पूजा केली. त्यानंतर त्यांना जेव्हा बरं वाटलं, त्यामुळे सर्व देवांनी त्यांचे आभार मानले. आणि तो काळ जो होता तो प्रदोष काल होता, म्हणून प्रदोष व्रताला जास्त महत्त्व सर्वात जास्त महत्त्व मानलं जातं. म्हणून प्रदोष पूजा केली जाते आणि त्याचं फळ हे जास्त भेटलं जातं. तर का भेटलं जातं, तर शंकर आणि पार्वती ही दोघांची पूजा त्यावेळेस केली जाते, म्हणून आपण प्रदोष व्रताला जास्त महत्त्व देतो. अशा पद्धतीने प्रदोष व्रत जर केलं तर त्याचं फळ हे अधिकाधिक मिळतं. आणि शिवलीलामृतामध्ये 5व्या अध्यायामध्ये प्रदोष पूजेचं सर्वात जास्त महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर ते वाचायचं असेल तर तुम्ही त्याची पूजा केल्यानंतर ते पण वाचू शकता, तर त्याचा जास्त अधिक फायदा होतो. तर मी शिवलामृतचा 5वा अध्याय दर प्रदोष पूजेला वाचते, तर त्याचं फळ मला हे भेटतंच. त्याच पद्धतीने तुम्हाला भेटेल अशी मी अपेक्षा करते. आणि आजचा आपला व्हिडिओ इथे समाप्त करते. बस. तर मैत्रिणींनो, असंच मला सपोर्ट करा आणि असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि मला तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या, म्हणजे मी तुमच्या प्रेमामुळे